नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अनोखं मातृत्व भाग 4. तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाटेने मार्गस्थ झाले. येता येता त्यांनी ताईची भेट दिली. ती माऊली कृतज्ञतेने अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. रूमवर पोहोचल्यानंतर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्याने दोघांसाठी कॉफी करून आणली. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीतून गार वारा येत होता. त्याने एक वार तिच्याकडे निरखून पाहिले. तिने जरी नववधूचा सगळा साज उतरवला असला तरी नुकतीच फुललेल्या मोगऱ्यागत मोहक दिसत होती. तिलाही तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती, पण ती आपलं लक्ष नसल्यासारखं भासवत होती. तिथे थंड शांतता नांदत होती. शेवटी त्यानेच न राहून बोलायला सुरुवात केली. आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आता काही दिवसात कोर्ट प्रोसिजर सुद्धा पूर्ण होईल. सो आता ट्रीटमेंट कधीपासून सुरू करायची हे तू सांग, आपण त्याप्रमाणे करू. सर, आता जास्त उशीर नको, उद्यापासूनच करू, ती तत्परतेने म्हणाली. याविषयी आईबाबांना काय सांगणार आहेस? खरं तर लग्न करण्याआधीच त्यांना सांगायला हवं होतं. तो काळजीच्या सुरात म्हणाला. हो, खरं आहे तुमचं म्हणत नाही. ती ही वेळ नाही, विषय वेगळा आहे आणि माझे आईबाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत, तर ते आपला हेतू समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही. आणि या साऱ्यामुळे उगीच त्यांना त्रास नको. मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते, तुम्हाला चालणार असेल तर. नाहीतर मला माझी सोय मैत्रिणीकडे बघावी, कारण रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला. तिने आपलं मत मांडलं. त्यालाही ते पटलं. तू इथे यायला माझी काही हरकत नाही आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आईबाबांना सांगितलंस तरी चालेल. माझी मदत लागली तर सांग, मीही सांगेन त्यांना. कॉफी संपवून तीही तिथून निघाली. ती घरी आली तेव्हा कॉलेजच्या ड्रेसमध्येच होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, पण तेही त्याने तिच्या आधीच्या चैनच्या पॅटर्नशी मिळतं जुळतं आणलेलं, म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्व्हिन्स करायचा. तेही तिला तेवढं कठीण गेलं नाही. मैत्रीण मिळून रूम शेअर करून राहणार म्हटलं, त्यांनीही ती परमिशन दिली. तिने सामान आवरायला घेतलं. गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याच्या रूमवर पोहोचली. कागदपत्र त्यांच्याकडे सोपवली आणि सुरू झाला प्रवास त्यांच्या अनोख्या नात्याचा. त्याच संध्याकाळी ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला भेटले आणि त्यांनी सांगितलेल्या साऱ्या टेस्ट केल्या. सुदैवानं तिचं शरीर ही प्रतिक्रिया पेलण्यासाठी अनुरूप होतं. डॉक्टरांनी पुढची तारीख लिहून दिली. ज्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू होणार होती, सगळं आटोपून ते दोघे त्यांच्या रूमवर परतले. पावसाची रिपरिप सुरूच होती. दोघे चिंब ओले झाले होते. त्याने कपडे बदलून दोघांसाठी चहा टाकला आणि सानवीला हाक मारली. तीही केस कोरडे करत बाहेर आली आणि क्षणभर तो तिला न्याहाळत राहिला. तिच्या अंगावर रोजचेच कपडे होते. त्याने कितीतरी वेळा याहून सुंदर कपड्यात तिला बघितले होते, मात्र आज काहीतरी खास होतं आणि ते होतं तिच्या गळ्यात डौलाने मिरवणारं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कमरेपर्यंत झरझरणाऱ्या केसातून फिरणाऱ्या हातात किरकिरणारा हिरवा चुडा, पायात छमछम करणारं पैंजण आणि याला साथ म्हणून खिडकीबाहेर वाजणारे पावसाचे थेंब. असं सगळं वातावरण अगदी मोहून टाकणार होतं. ती येऊन खुर्चीत येऊन बसली. तो हळूवार तिच्या मागे गेला आणि तिचे मऊशार केस आपल्या हातात घेऊन पुसू लागला. तिने चहाचा कप हातात घेतला आणि मस्त वाफाळलेला ओठातून पोटात उतरवल्यावर ती अगदी सुखावली. सानू, त्याने बोलायला सुरुवात केली. हो सांगा सर. आपलं लग्न जरी झालं असलं तरी त्याचं कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आपण फक्त चकुलीसाठी तो कसे तरी शब्द गोळा करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या भावना तिच्यापर्यंत त्याने न सांगताही पोहोचल्या होत्या. त्यामुळे ती त्याला सावरत म्हणाली, सर, नका काळजी करू. मीही ते कारण विसरले नाहीये आणि विसरणार देखील नाही. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि कारणामुळेच असलं तरी लग्न आपलं विधिवत पार पडलंय, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. आणि बाकी कुणासाठी नसले तरी तुमच्यासमोर तुमची पत्नी असल्याचे सोपस्कार मला पार पाडू द्या. आणि हे मी माझ्या आनंदासाठी करते, कारण मला तो माझा हक्क वाटतो. तसंही तुमची साथ असेल तर जगासमोर आपलं नातं उघडपणे स्वीकारायला मी घाबरणार नाही. पण तुमच्या दृष्टीने मात्र हे चुकीचं असेल तर आत्ताच सारा साज उतरवून ठेवते.
शेवटी हे सारं मला तुमच्यामुळेच मिळालंय. असं म्हणत ती खुर्चीतून उठली, मोकळ्या केसांना चाफ लावला आणि समोरच्या देवाऱ्यातल्या देवासमोर दिवा लावला आणि मनोभावे हात जोडले. तो क्षणभर तिला पाहतच राहिला. त्याला खूप कौतुक वाटलं तिचं, कारण इतक्या कमी ओळखीत तिला स्वावलंबी घेतलेला हा धाडसी निर्णय आणि त्यात ह्या अशा नात्याविषयी पूर्णपणे असलेली समज त्याला विश्वास देऊन गेली की त्याची निवड चुकीची नव्हती. तो तिच्या जवळ गेला. तुळशी वृंदावनासाठी छोटं निरंजन घेऊन परतली. तर समोर तो होता. त्याने देवाऱ्यातल्या कुंकवाचा करंडा उचलला आणि त्यातलं कुंकू तिच्या भांगेत भरलं आणि मंद हसत म्हणाला, हे राहिलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाची लकेर उमटली. तिने गॅलरीतल्या तुळशी पुढे निरंजन ठेवून आणि पाया पडून आत आली. तो जेवणाची तयारी करत होता. त्याला मदत करण्यासाठी ती स्वयंपाकघरात आली, पण यावेळी त्याने तिला रोखलं आणि अभ्यासाला बसवलं. तेही तेवढंच महत्वाचं आहे. तीही बसली. त्यानंतर दोघे सोबत जेवले. तो आतल्या खोलीत पलंगावर पुस्तक वाचत बसला होता. तेवढ्या ताईचा फोन येऊन गेला. सारा आवरून ती आत आली. तिला पाहिल्यावर त्याने पुस्तक मिटलं आणि उठून कपाटातली अंथरुणं घेऊन बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात तिने टोकलं, सर थांबा, कुठे चाललात? अगं असं काय करतेस? तू झोप इथे निवांत, मी झोपतो हॉलमध्ये. तो कसाबसा म्हणाला, नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही, इथे झोपा. हवं असेल तर आपण कम्फर्टेबल होईपर्यंत उशी ठेवू मध्ये, पण ही अशी परकेपणाची पायरी नको चढायला. जिथवर साथ आहे तिथपर्यंत तरी मनापासून स्वीकारू आपलं नातं. प्लीज. मला कळतेय तुमची तगमग, पण मघाशी ज्या विश्वासाने कुंकू रेखलत ना, त्याच विश्वासाने विसावा ना. दोघे एका अंथरुणात आहोत म्हणजे काहीतरी होईल ही भीती काढून टाका मनातून. आपला संयम आपण जाणून आहोत. हे असं सांगत असताना ती त्याच्या तोंडावरचे भाव निरखत होती. सर अजूनही नाही पटलं का तुम्हाला? ठीक, तर मग मी झोपते बाहेर, माझ्यामुळे तुमची फरफड नको. झोपा निवांत. असं म्हणत ती बिछाण्यावरून उठली. नको, आपण सोबत झोपतोय. चल पटकन, उद्या कॉलेजला जायचंय, तेव्हा लवकर पण उठायचंय. असं म्हणत त्याने हातातली यंत्रणं कपाटात परत ठेवली, मध्ये उशी टाकली आणि दिवा मालवून पलंगावर विसावला. तिनंही बाजूला पाठ केली. 2 दिवसांच्या धावपळीत असलेल्या थकव्यामुळे दोघांना पटकन निद्रा देवी प्रसन्न झाली होती. क्रमश. उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.